हरिओम. प्रवचन क्रमांक 42. कर्मयोग. अध्याय 3. ओवी 216 ते 218. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 216. जैसा कवळोनिया पारधी, घातेचिये संधी, आणि मृगाते बुद्धी साधावया. ओवी क्रमांक 217. एथ तैसीची परी आहे, म्हणूनी संगू हा तुझ नोहे, पार्था दोन्ही काम क्रोध हे घातक जाणे. जसा शिकारी हरणाला चारी बाजूनी घेरून त्याची बुद्धी कुंठित करून स्वतःचा हेतू साध्य होण्यासाठी घात करण्याच्या जागी जायला त्याला भाग पाडतो, येथे तसाच प्रकार आहे. म्हणून अर्जुना, तू विषयांशी जवळीक करू नको. कामना आणि क्रोध हे दोन्हीही घात करणारे आहेत, हे तू जाण. माऊलींनी येथे एक दृष्टांत दिला आहे. पारध्याला हरणाची शिकार करायची असेल तर तो त्या हरणाला 3 बाजूने घेरतो, वेढून घेतो. चौथ्या बाजूला स्वतः उभा राहतो. त्या हरणाला 3 बाजूने भीती दाखवली जाते. यामुळे ते घाबरून उरलेल्या चौथ्या बाजूला पळू लागते. तेथे हरिण आले की पारधी त्याची शिकार करतो. अर्थात यात तपशिलामध्ये फरक असू शकतो. परंतु माऊलींना सांगायचे आहे की अशा प्रकारे सर्व बाजूने कोंडी केल्यावर हरणाची शिकार करणे पारध्याला सुलभ जाते. माऊली सांगतात, वरील उदाहरणामधील त्या पारध्याप्रमाणे काम क्रोध आपली चारी बाजूने कोंडी करतात. एखादी गोष्ट पंच ज्ञानेंद्रियांच्या टप्प्यात आली की मन त्याचा उपभोग घेण्यासाठी आतुर होते. ते देहादी इंद्रिये, स्मृती, बुद्धी यांना 3 बाजूने त्या उपभोगासाठी कामाला लावते आणि चौथ्या बाजूला स्वतः कामाला सुरुवात करते. स्मृती सांगते, असा उपभोग आपण कधीही घेतलेला नाही, किंवा हा असा उपभोग घेऊन अमुक कालावधी झाला. काम रागविवश म्हणजे भावनाविवश होतो आणि लगेच त्या उपभोगासाठी तीव्र उत्सुक होतो. यामुळे देहादी इंद्रिये चेतावतात. बुद्धी सांगते की असा उपभोग अमुक केले असता घेता येईल, त्यात अमुक धोका आहे, यामधून अमुक मार्गाने प्रयत्न करावा लागेल. बुद्धी आणखी माहिती पुरवते, असा उपभोग अमुक व्यक्तीने घेतला आहे, घेत आहे. लगेच यासाठी मन झुरू लागते आणि बेचैन होते आणि उपभोग घेतलेल्या त्या व्यक्तीबद्दल मन द्वेष, मत्सर, हेवा करू लागते. यामधून हा मुद्दा प्रतिष्ठेचा होतो. त्या उपभोगासाठी जसजसा वेळ जाऊ लागतो तसतसा द्वेषामधून क्रोध जागा होतो आणि अशी व्यक्ती त्या उपभोगासाठी पिसाटल्यासारखी, झपाटल्यासारखी वागू लागते. यामुळे संपूर्ण देहादी इंद्रिये बेचैन होतात. अशा व्यक्तीला अस्वस्थता जाणवू लागते. यामुळे तो उपभोग घेण्यासाठी धाडसी निर्णय घेतो. राग, द्वेष, काम, क्रोध याने वेडापिसा झालेला असतो आणि प्रसंगी अयोगिक, अनात्मिक वर्तन करतो. कायद्याच्या कचाट्यात सापडला तर कायदेशीर शिक्षा होते. जरी तसे झाले किंवा झाले नाही तरी या अयोगिक उपभोगांमुळे संचित साचून अशाला पुनर्जन्मिक नरकवास भोगावा लागतो. आणि म्हणून माऊली सांगतात की राग, द्वेष आणि त्यामुळे निर्माण होणारे काम, क्रोध हे महाघातक आहेत. ते आपले छान सुरू असलेले आनंदमय जीवन उद्ध्वस्त करतात आणि आपल्याला भरकटवून सुखदुःख देणारे आयुष्य जगायला भाग पाडतात. माऊली यावर उपाय पुढील ओवीत सांगतात. ओवी क्रमांक 218. म्हणूनी हा आश्रोची न करावा, मनेही आठवो न धरावा, एक निजवृत्तीचा बोलवा, नासो नेदी. म्हणून भौतिक विषयांच्या इच्छेला मुळीसुद्धा थारा देऊ नये. या भौतिक विषयांची मनामध्येही आठवण करू नये. या मनाला एकमेव स्वधर्माची ओढ कमी होऊ देऊ नये. असे होऊ नये म्हणून भौतिक विषयांना
आपल्या मनामध्येही थारा देऊ नये. संसार करायला आपल्याला भौतिक वस्तुजगताचा उपयोग करावा लागतो तो करावा, परंतु त्यामुळे त्यांचा उपभोग घेऊ नये, त्यांच्यात गुंतू नये, रमू नये. संसाराचा गाडा सुरू राहण्यासाठी देह जीवित राहण्यापुरताच भौतिकाशी संबंध ठेवावा, परंतु तसे करताना कदापिही त्यांच्या आहारी जाऊ नये, त्यांच्या अधीन होऊ नये, त्यांच्या आश्रयाला जाऊ नये. संसारात आपण राहावे, परंतु आपल्यामध्ये तो संसार नसावा. मनामध्ये सतत आत्मबोध जागृत ठेवावा. आत्मबोधाची ज्योत तेवत ठेवावी. त्यायोगे देहामधील राग, द्वेष, काम, क्रोध या भाडेकरूंना दूर सारावे. त्यासाठी स्वधर्माने स्वकर्माला घट्ट पकडून आचरण करावे. हरिओम.